माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वातावरण अतिशय पॉझिटिव्ह व्हायला लागलेलं आहे. आज इथं महायुतीचा आमचा घटक पक्ष शिवसेनेचा या ठिकाणी मेळावा झाला. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आदरणीय तानाजी सावंत सर व त्यांचे कुटुंबीय असणारे आदरणीय शिवाजीराव सावंत सर यांनी याचं नेतृत्व केलं होतं. मतदारसंघामध्ये आज बहुसंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि एका जोमाने ताकदीने या ठिकाणी 7 तारखेला कमळाचं चिन्ह या ठिकाणी निवडून आणण्याचं ठरवलेलं आहे. आणि मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला आणि सोलापूरचे खासदार आदरणीय राम सातपुते साहेब यांना लोकसभेसाठी पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे. त्या ठिकाणी दोन्ही लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे. तर मी या निमित्ताने शिवसेनेच्या सर्व नेते मंडळींचं आदरणीय शहाजीबापू पाटील असतील, आदरणीय सावंत सर असतील, त्यांचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख यांचे आभार व्यक्त करतो. मला समोरच्या कुठल्याही विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं आव्हान वाटत नाही. आज या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचा मिळून प्रचंड मोठा विकास झालेला आहे. तिन्ही पक्षाचं सामर्थ्य या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि मी मागील लोकसभेला दिलेले सर्व शब्द या ठिकाणी मोठ्या ताकदीने पूर्ण केलेत. सिंचनाचे, रेल्वेचे, रस्त्याचे सर्व प्रश्न मतदारसंघामधले बहुतांश पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे की खासदार रणजित निंबाळकर जे बोलतात ते करतात. यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर आहे. घरोघरी जे जिथे गेलं तिथं माया भगिनी ओळख त्या ठिकाणी स्वागत करतायत. मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी मतदारसंघामध्ये होते आणि मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत होतं. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.